नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, नुकताच एक जी.आर. आलेला आहे. अजून ऑफिशियल वेबसाईटवरती काही जी.आर. आलेला नाही आहे, परंतु आपल्याला एका कॉलेजकडून हा जी.आर. आलेला आहे. या जी.आर.मध्ये असं सांगितलेलं आहे, म्हणजे अगोदरची ॲडमिशन प्रोसेस थोडीशी एक्सप्लेन करतो आणि आताचा जी.आर. काय सांगतो. आता तुमचा 28, 29, 30 तारखेला तुम्हाला पहिला राऊंड आहे. या राऊंडमध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे. 2 तारखेला तुम्हाला कळणार आहे की कोणतं कॉलेज मिळालं आहे. 3, 4, 5 या 3 दिवसामध्ये तुम्हाला बेटरमेंट म्हणजे 1,000 रुपये भरून आपल्याला जी काही जागा मिळालेली आहे ती जागा बुक करता येते. त्यासाठी कोणत्याही ठिकाणी कॉलेजला जायची आवश्यकता नसते. त्यासाठी 1,000 रुपये भरावे लागायचे. आत्ताचं जी.आर. पहिल्या राऊंडसाठी तीच गोष्ट सांगतोय. तुम्हाला जर पहिल्या राऊंडमध्ये पहिलं कॉलेज मिळालं किंवा जे काही कॉलेज मिळालेलं असेल त्यासाठी तुम्हाला 1,000 रुपये फी भरावं लागेल. 2025 पर्यंत इथून मागे जी ॲडमिशन प्रोसेस व्हायची, ज्यावेळेस सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळायचं, सेकंड राऊंडला पण तुम्हाला एकदा 1,000 रुपये भरल्यानंतर कोणतीही फी लागत नव्हती. पण आत्ताचा जी.आर. असं सांगतोय की तुम्हाला सेकंड राऊंडला जर कॉलेज चेंज झालं, कॉलेज जर बदललं किंवा सेकंड राऊंडला जर तुम्हाला अलॉटमेंट चेंज झाली असेल तर त्यासाठी तुम्हाला 2,000 रुपये भरावे लागणार. पुन्हा तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही गेलात, तिसऱ्या राऊंडमध्ये आल्यानंतर तुम्हाला कॉलेज वेगळं लागलं तरी देखील तुम्हाला त्यासाठी 3,000 रुपये लागणार. म्हणजे असे पहिल्या राऊंडसाठी 1,000 रुपये, दुसऱ्या राऊंडसाठी 2,000 रुपये, तिसऱ्या राऊंडसाठी 3,000 रुपये आणि चौथ्याला जे कॉलेज मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. असे तुमच्याकडून 6,000 रुपये ॲडमिशन प्रोसेसमध्ये घेतले जाणार. 2025 पर्यंत तुमच्याकडून 1,000 रुपये घेतले जायचे. 2026ला हा जी.आर. आता नुकताच पास झालेला आहे. यासाठी आपण CT सेलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु जे काही उत्तर होते ते काही प्रॉपर पद्धतीने तुम्हाला किंवा आम्हाला मिळालेले नाही आहेत. आता माझं असं एक म्हणणं आहे, म्हणजे आज आम्ही ज्यावेळेस नगरला, म्हणजे तुम्हाला प्रकरण सांगतो, नगरला आम्ही ज्यावेळेस काउन्सिलिंग केली तर काउन्सिलिंगमध्ये आम्हाला असे काही विद्यार्थी आहेत की जे त्यांच्या डॉक्युमेंटसाठी जो काय खर्च लागतो, त्यांच्या डॉक्युमेंटसाठी जो काय खर्च लागतो तो खर्च भरण्यासाठी किंवा ते डॉक्युमेंट्स काढण्यासाठी जो काय खर्च येतो तो खर्च करण्याची त्यांची जी काय परिस्थिती आहे ती बेकार आहे. त्या केसमध्ये तो विद्यार्थी 6,000 रुपये कशा पद्धतीने फी भरू शकतो. तर यासाठी जे काही महाराष्ट्रातली विद्यार्थी आहेत, जवळपास 3 ते 3.5 लाख विद्यार्थी ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. यामागचा हेतू काय आहे, तर जे विद्यार्थी सीट ब्लॉकिंग करतात, म्हणजे एखादा विद्यार्थी काय होतो, NIT, IIIT इकडे पण ॲडमिशन घेतो आणि तो महाराष्ट्र स्टेटमध्ये पण ॲडमिशनसाठी प्रयत्न करतो. CUAP असेल, PICT असेल, VIT असेल, या कॉलेजेसमध्ये तो बसण्याचा प्रयत्न करतो. त्याला इकडे पण सीट राहते आणि तिकडे पण सीट राहते. तर या केसमध्ये काय आहे, याला एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन पण निघू शकतो. असं नाही की तुम्ही लगेच विद्यार्थ्याकडून जास्त फी करून बाकीचे या 1,000 विद्यार्थ्यांमुळे असे कित्येक विद्यार्थी राहू शकतात. 1,000 राहतील, 2,000 राहतील, 3,000 राहतील, यापेक्षा जास्त नसणार आहेत. परंतु यामुळे महाराष्ट्रातले जे 3 लाख विद्यार्थी आज ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना याचा तोटा होणार आहे. फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस असेल, ॲग्रीची ॲडमिशन प्रोसेस असेल, डायरेक्ट सेकंड इयरची ॲडमिशन प्रोसेस असेल, अशा सगळ्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये हा नियम लागू होऊ शकतोय. आता तरी त्यांनी काय सांगितलं की फक्त अभियांत्रिकीसाठी. मग अभियांत्रिकी फर्स्ट इयर आली, डायरेक्ट सेकंड इयर पण आली. मग या केसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 6,000 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. तर यासाठी आपण प्रोटेस्ट म्हणून काय करू शकतो, मी तुम्हाला नंबर पण गुगल नंबर देतोय स्क्रीनवरती. आपण एक फॉर्मॅट तयार करूया CT सेलचा. CT सेलला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटचा जो काही नंबर आहे यावरती कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करूयात. त्यांचा जो काही मेल ID आहे, या मेल ID वरती आपण ईमेल करून या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या बंद करण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात. तर याची तुम्हाला फक्त माहिती द्यायची होती की यामध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय बदल झालेले आहेत, त्यांनी काय सांगितलेले आहेत नियम, मी ते तुम्हाला सांगतो. प्रथमच जागा वाटप झाल्यास 1,000 रुपये फी लागणार आहे. सुधारणा प्रक्रियेद्वारे बेटरमेंट दुसऱ्या नवीन जागा वाटप होऊन ती स्वीकारल्यास 2,000 रुपये. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये JSPM कॉलेज लागलं, दुसऱ्या राऊंडमध्ये त्याला DY पाटील लागलं, तर दुसऱ्या राऊंडसाठी त्याला 2,000 रुपये खर्च येणार. सुधारणा प्रक्रियेद्वारे तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये नवीन जागा वाटप होऊन ती स्वीकारल्यास तुम्हाला 3,000 रुपये, म्हणजे असं टोटल 6,000 रुपये खर्च तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये येणार आहे. आणि याच्यामुळे जर ही ॲडमिशन प्रोसेस झाली तर आता मी एक विद्यार्थी आहे, मी प्रयत्न करणार आहे. जर मला समजा पहिल्या राऊंडमध्ये चांगलं कॉलेज मिळालं, मी काय प्रयत्न करेल की मला दुसऱ्या राऊंडमध्ये त्यापेक्षा चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल, तिसऱ्या राऊंडमध्ये मला त्यापेक्षा चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल, आणि चौथ्या राऊंडमध्ये ॲट द एंड तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये मी माझं ॲडमिशन कंटिन्यू करणार आहे. जर एखादा विद्यार्थी त्याच्या मार्क्सचा जर फायदा घेत असेल तर यामध्ये कोणतीही चुकीची ॲडमिशन प्रोसेस नाही आहे. जर समजा पहिल्या राऊंडमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याकडून त्याचा ऑप्शन फॉर्म भरताना जर चूक झाली तर तो दुरुस्ती करून दुसऱ्या राऊंडमध्ये वेगळा चॉईस घेऊ शकतो. मग त्या विद्यार्थीची या ठिकाणी चुकी नाही आहे का. जर समजा त्याच्याकडून नजर चुकीने जर एखादं कॉलेज खालीवर झालं, सिक्वेन्स त्याच्या वेगळा द्यायचा होता किंवा पहिल्या राऊंडचा सिक्वेन्स वेगळा ठेवला, दुसऱ्या राऊंडला त्याला वेगळा सिक्वेन्स ठेवायचा होता, तर यामध्ये कॉलेज जर चेंज झालं तर त्या विद्यार्थ्याचं आर्थिक नुकसान होतं. तिसऱ्या राऊंडला परत गेला तर त्या विद्यार्थ्याचं पुन्हा 3,000चं आर्थिक नुकसान होतं. टोटल जवळपास 6,000चं विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान होतंय. यासाठी आपल्याला प्रयत्न करायचं की हे जे काही नुकसान होतंय विद्यार्थ्यांचं ते आपण कसं थांबवू शकतोय. तर यासाठी तुम्हाला हा नवीन जी.आर. आलेला आहे आणि ही जी
काही फी आहे, आपलं अजून एक म्हणणं असं आहे की जी तुम्ही 6,000 रुपये विद्यार्थ्यांकडून फी घेताय ती तुम्ही कॉलेजच्या फीमध्ये इन्क्लूड करा. म्हणजे जर एखाद्या कॉलेजची 15,000 रुपये फी असेल तर तुमचा जो सुरुवातीला 1,000 रुपये चार्ज होता तर तुम्ही घ्या, परंतु राहिलेले जे काही 5,000 तुम्ही एक्स्ट्रा घेताय तर 15,000 रुपये फी असेल तर 5,000 रुपये मायनस करून द्या, म्हणजे त्या विद्यार्थ्याला 10,000 रुपये कॉलेजला फी लागली पाहिजे. जर म्हणजे अशा पद्धतीने पण तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. विद्यार्थ्याकडून जास्त फी आकारू नका. तुमची जी पहिली 2025 पर्यंत जी 1,000 रुपये फी होती ती फी तुम्ही राहू द्या, परंतु जे काही तुम्ही 2 आणि 3,000चा विचार करताय यामध्ये तुम्ही कुठं ना कुठं थांबा. असं करू शकता की जे 6,000 रुपये भरून जर विद्यार्थ्यांनी ऍडमिशन नाही घेतलं, 6,000 रुपये भरून जर विद्यार्थ्यांनी ऍडमिशन नाही घेतलं तर त्या विद्यार्थ्याची फी तुम्ही घ्या. वाटलंच तर जे 6,000 रुपये विद्यार्थी भरताय त्यांची फी कॉलेजच्या फी मधून मायनस करून देण्याचा अधिकार त्या विद्यार्थ्यांना द्या, कॉलेजला द्या. ही सगळी बैठक कॉलेजचे जेवढे काही लोक होते, कॉलेजचे जे काही अधिकारी होते, कॉलेजचे जे काही हेड होते, यांना सर्वांना बोलवलं. त्या ठिकाणी अशी बैठक होऊन हा GR आम्हाला त्या कॉलेजकडून आलेला आहे. अजून पण ऑफिशियल वेबसाईटवरती GR आलेला नाही, परंतु हा जो काही GR आहे तुम्हाला मी स्क्रीनवर त्याचे फोटो दाखवतो. यामध्ये महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा आयुक्त यांच्याकडूनच हा GR आलेला आहे आणि अधिकृत GR आहे. 19/7/2026 GR ची डेट पण आलेली आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला विद्यार्थ्यांची लुटमार करायची असेल तर कुठं ना कुठं ही ॲडमिशन प्रोसेस थांबवली पाहिजे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडून लुटमार करू नका. याच्यामध्ये नवीन चेंजेस करून तुम्ही म्हणताय की विद्यार्थी सीट ब्लॉकिंग करतात तर याला वेगळा पर्याय काढा. एवढी सारी फी विद्यार्थी भरू शकत नाही. सीईटीचा फॉर्म भरताना ज्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म होता, ओपन कॅटेगरीसाठी 1,300 रुपये फी होती, 2 अटेम्प्टची फी 2,600 रुपये. आज ग्रामीण भागातून आम्ही ज्यावेळेस बघतो विद्यार्थी तर एका अटेम्प्टची फी भरणं त्यांना अवघड आहे. म्हणजे 1,300 रुपये फी भरताना त्यांनी तडजोड केली. कित्येक विद्यार्थी आम्ही असे बघितले की 2 अटेम्प्ट असल्यामुळे पुढचे 1,300 रुपये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे ते फी भरणं अवघड आहे. म्हणजे त्यांनी एकच अटेम्प्ट दिलेला आहे. पण तुम्ही सांगा की ते 6,000 रुपये विद्यार्थी कशा पद्धतीने भरू शकताय. जर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडून जर लुटमार करायची असेल तर कुठं ना कुठं थांबवा. कॉलेजला तुम्ही मॅनेजमेंट कोट्यासाठी एवढ्या साऱ्या संधी देतात, 3 पट फी येत आहेत. म्हणजे जर आज एखाद्या विद्यार्थ्याला VITला ॲडमिशन घ्यायचं असेल तर जो 6,25,000 रुपये पर इयर फी भरतोय, ग्रामीण भागातला विद्यार्थी एवढी फी नाही भरू शकत. पण त्या केसमध्ये तुम्ही कुठं ना कुठं हे ॲडमिशन प्रोसेसर जे चाललेलं आहे एका पद्धतीने विद्यार्थ्यांची फक्त तुम्ही लुटमार करताय, विद्यार्थ्यांचा विचार करत नाही आहे. विद्यार्थ्यांचा विचार करा. विद्यार्थी आज तुमच्यावरती विश्वास घेऊन, आणि कित्येक वेळा असं होतंय, चला विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे आज 1,300 रुपये भरले, त्याच ठिकाणी जर तुमच्या CET सेलची वेबसाईटचा जर खर्च बघितला किंवा जे काही गोष्टी तुम्ही आज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत, 40 सेंटरला वेगवेगळे अधिकारी उपलब्ध करून दिलेले आहेत. आज जर विद्यार्थी माहितीच्या अधिकाराखाली जर विचारायला गेला त्यांना, तर आज तुम्ही त्यांना व्यवस्थित उत्तर पण देत नाही आहे. आज कित्येक विद्यार्थी हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करतात, परंतु हेल्पलाईन नंबरवरती जो काही कॉल आहे तो उचलला देखील जात नाही. मग यासाठी तुम्ही जी काही आज सिच्युएशन तयार केलेली आहे विद्यार्थ्यांना, तर ती कुठं ना कुठं चुकीची आहे असं मला वाटतंय. तर त्यासाठी 6,000 रुपये विद्यार्थी भरू शकत नाही. जी तुमची रेग्युलर फी होती 1,000 रुपये, त्यावरतीच ॲडमिशन प्रोसेससाठी विद्यार्थ्यांना संधी द्या. जर तुमचं म्हणणं आहे की सीट ब्लॉकिंग होते तर त्यासाठी तुम्ही अल्टरनेटिव्ह पर्याय द्या. 6,000 रुपये विद्यार्थी फी भरू शकत नाही. यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करूयात की विद्यार्थ्यांना यासाठी कसं बाहेर काढता येईल. आणि ही सगळी जी काही फी आहे ती विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमधून भरता येते किंवा भरावी लागते. 1,000 रुपये फी विद्यार्थी नक्कीच भरतील. कुठं ना कुठं तुम्ही विद्यार्थ्याचं जर पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं असेल आणि तो जर विद्यार्थी दुसऱ्या राऊंडसाठी 2,000 रुपये, तिसऱ्या राऊंडसाठी 3,000 रुपये फी भरत नसेल आणि जर त्याला दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये जर चांगलं कॉलेज मिळत असेल तर कुठं ना कुठं तुम्ही विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळताय असं त्याचा अर्थ होतो. तर यासाठी तुम्ही काहीतरी वेगळा विचार करावा असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. विविध ठिकाणी यासाठी आपण मेल पण करत आहोत आणि पत्राद्वारे याची माहिती पण CET सेलला देत आहोत. थँक्यू.